अनेक संस्थांच्या नावाने रस्ते झाले, अनेक संस्थांच्या नावाने चौक झाले, पण चेंबूर एज्युकेशन सोसायटी 1946 साली ही संस्था स्थापन झाली. म्हणजे त्यावेळी शिक्षण हे काही ठराविक लोकांची महाराष्ट्र के मंत्री आशीष सेल्लार ने किया चेंबूर एजुकेशन सोसाइटी मार्ग का उद्घाटन। मराठी माध्यम की पढ़ाई के लिए सर्वश्रेष्ठ कहलाने वाले मुंबई के चेंबूर एजुकेशन सोसाइटी मार्ग का उद्घाटन महाराष्ट्र के मंत्री आशीष सेल्लार ने किया। इस दौरान स्कूल के शिक्षक, पालक और मैनेजमेंट के लोग मौजूद थे। विद्यानाशातल्या दोषातून मुक्ती देणाऱ्या आणि केवळ ध्येयासाठी समर्पितपणे काम करणाऱ्या या वास्तूची ओळख आपल्या ऊर्जा आणि शक्तीच्या कामामुळे आहेच. रस्त्याला नाव देण्याची गरज काय? रस्त्याला नाव देऊन हे महान कार्य करणाऱ्या चेंबूर एज्युकेशन सोसायटीला स्वतःची कॉलर टॅग करायची नव्हती. महानगरपालिकेला अन्य काही काम नाही म्हणून देऊ नाव असे नव्हतं. पण तरी हे काम आवश्यक यासाठी होतं कारण मुंबई महानगरपालिकेच्या 125 वर्षाच्या इतिहासातील नोंदीत ज्या काही थोड्या शाळा, सोसायटी, एज्युकेशन सोसायटी असतील ज्यांच्या नावाने रस्ता झाला त्यात माझ्या चेंबूर एज्युकेशन सोसायटीचं नाव असलंच पाहिजे. त्याच्या मागचं कारण या रस्त्यावरून चालताना या शाळेत येताना त्या कर्तव्यपथाचा आणि कर्तव्यपथाची प्रेरणा मिळत राहील. त्या प्रेरणेचं स्थान झालं पाहिजे आणि म्हणून या कार्यक्रमाचं मला या कार्यक्रमाला बोलवलं याचा मला खूप आनंद आहे. पण या प्रेरणेतून काम करण्याची भूमिका जो आज शिक्षक आहे तुझ्या माझी होईल तरी त्याची असली पाहिजे. जो आज विद्यार्थी आहे तो उद्या माझी होईल तरी समाजाला देण्याची असली पाहिजे. जो आज आमचा स्टाफ आहे तो उद्या माझी होईल तरी त्याला मला समाजाला काहीतरी देणं लागतो ही प्रेरणा असली पाहिजे. जो आज नगरसेवक आहे तो माझी होईल, जो आज मंत्री आहे तो माझी मंत्री होईल तरी हीच प्रेरणा समाजाला देण्याची. जितेंद्र म्हात्रेजी, आपटेजी, कोरगावकरजी, पठारेजी, महादेव शुगण, आशाताई मराठे, मोते सर, अनिल ठाकूरजी, यशवी खराजी, सीमा भाटियाजी, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि माता, मला जेव्हा विठ्ठलरावांचा फोन आला आणि ते असं म्हणाले की या रस्त्याला आता आम्ही चेंबूर एज्युकेशन सोसायटी मार्ग हे नाव दिलं आणि त्याचं आता अनावरण करायचं आहे. त्यावेळेलाच माझ्या मनामध्ये 1980 आणि 90च्या दशकातल्या जुन्या आठवणी जातो. हा सगळा परिसर खरं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. या चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत आणि प्रांगणामध्ये अति ऐतिहासिक असे कार्यक्रम आणि निर्णय झाल्याचे मला हे खरं आहे की मराठी शाळा 46च्या दशकामध्ये इथून अणुशक्तीनगर पर्यंत किंवा पुढे या सगळ्या भागातील आमच्या मराठी शाळेत जाऊन इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचं आणि त्याच्या ज्ञानाचं हे केंद्र म्हणून चेंबूर एज्युकेशन सोसायटीची ओळख आहे. लढा खूप आहे. 46 ते 2025 मित्रांनो, मी तुम्हाला अनुभवाच्या आधारावर सांगतो, कुठली संस्था ज्या वेळेला इतकी मार्गक्रमणा करते
की 50, 60, 70 वर्ष त्या संस्थेच्या कामामध्ये आणि कार्यभारामध्ये चढ आणि उतार हे येत असतात. आज जे पालक आहेत, आज जे शिक्षक आहेत, आज जे त्या ठिकाणी असलेला आपला स्टाफ आहे, यांना आजच्या समस्या मोठ्या वाटत असतील, आहेतही. पण 46ला जेव्हा सुरू केलं तेव्हा या पूर्ण भागामध्ये काय असेल, काही व्यवस्था नाही, काही त्या ठिकाणी पायाभूत सुविधा नाहीत. या व्यवस्था पायाभूत सुविधा नसताना सुद्धा एक हेतू डोळ्यासमोर स्पष्ट ठेवून ज्ञानदानाचं काम करायचं. खिशामध्ये काय संस्थेच्या नाही, कदाचित कफलगच असेल, पण हेतू त्यावेळेला निर्माण असतो, त्यावेळेला रस्त्यात येणाऱ्या सगळ्या अडचणींना पार करण्याची ताकद हा पंतप्रधान परमेश्वर. आणि म्हणून आज या रस्त्याच्या नामकरणाच्या उद्घाटन अनावरण प्रसंगी हे प्रासंगिक ठरेल की आपण ज्यांनी याची स्थापना केली आणि तेव्हापासून जेव्हा केव्हा चढ उतार संस्थेच्या कामामध्ये आले असतील, त्या वेळेला 100% ही पालखी माझी आहे असं समजून पालखी वाहणाऱ्या सर्व त्या व्यक्तींची आठवण करणं आवश्यक. मात्र तुम्ही म्हणालात, मला आवडलं की आता मंडळावर जवळजवळ सगळे माजी विद्यार्थी आणि म्हणून विद्यार्थी म्हणून ते शिकताना त्यावेळेला मला झालेली गैरसोय किंवा मला वाटलेल्या आवश्यकता आता पूर्ण केल्या पाहिजेत, या सगळ्यांचा पूर्ण आणि पूर्ण विचार या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केलाय, याचा मला सुद्धा अभिमान आहे. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं, अध्यात्मामध्ये असं मानलं जातं की सगळ्यात मोठे दोष हे ज्या ठिकाणी असतात त्यामध्ये अन्न दोष, संतती दोष, संपत्ती दोष, विद्यानाश. आणि विद्यानाश हा सगळ्यात मोठा दोष आहे. पंचकोशांनी भरलेल्या आपल्या शरीरामध्ये अन्नकोशातून सुरुवात होते आणि मग योग्य दिशा, दर्शन, व्यवस्था, कार्यक्रम नसतील तर विद्यानाशापर्यंत गेलेली परिवार आम्ही बघितली. आणि मग माझ्या डोळ्यासमोर येतं या 46 पासून आतापर्यंत या सगळ्या कार्यकाळामध्ये या माझ्या समाजातील बंधू भगिनींना या दोषापासून मुक्ती देण्याचं काम जर कोणी केलं असेल या चेंबूर एज्युकेशन सोसायटीचा. आणि म्हणून माझ्यासाठी हे महान कार्य. त्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक बैठका, परिवारातले अनेक कार्यक्रम, विद्यार्थी परिषदेचं त्यावेळेतलं सगळ्यात मोठं अधिवेशन याच प्रांगणामध्ये या ठिकाणी झालं. मी या ठिकाणी मुंबईशी विठ्ठलरावांना सांगत होतो तेव्हा रस्ताही नव्हता, डांबरीकरणही नव्हतं आणि नंतर आलेली लोक पण नव्हते. आणि म्हणून या सगळ्यामध्ये परिपूर्णतेने हे काम व्हावे यासाठी महानगरपालिकेमध्ये आमच्या शिकलेले अनेक विद्यार्थी खूप मोठमोठ्या पदांवरती काम करत आहेत की कुठेही माध्यमाचा त्यांना फरक पडलेला नाहीये. मराठी माध्यमात शिकून देखील खूप मोठे झालेले आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर चेंबूरमध्येच राहणारे आमचे सुरेश गुप्ते जे या शाळेचे विद्यार्थी आहेत ते आता निवृत्त न्यायमूर्ती आहेत. महाराष्ट्र आपल्या हायकोर्टाचे, मुंबई हायकोर्टामध्ये ते न्यायमूर्ती होते. कुमार केतकर म्हणून आहेत जे प्रसिद्ध पत्रकार आहेत, ते देखील या शाळेचे. ज्योती मापसेकर, शारदा साठे यांची नावं तुम्ही ऐकली असतील, ज्या स्त्रीमुक्तीसाठी काम करत आहेत, तेही इकडचेच आहेत.
स्मिता लेले म्हणून एक आहे, ज्या युडीसीटीच्या डिरेक्टर आहेत, मेधा पाटकर, त्याही या शाळेच्या विद्यार्थिनी, असे अनेक जे नामवंत विद्यार्थी आहेत ते चेंबूर हायस्कूल मधून शिकलेले आहेत, की जिथे त्यांना मराठी माध्यमाचा काहीही फरक पडलेला नाहीये. मराठी माध्यमात शिकून इतक्या मोठ्या मोठ्या पदांवरती कार्यरत आहे. कितीतरी डॉक्टर चेंबूर परिसरातच आहेत. डॉक्टर शुक्ला आहेत, डॉक्टर जोशी आहेत, डॉक्टर कुन्नुरे आहेत, असे अनेक डॉक्टर सुद्धा आमच्या शाळेतनं झालेले आहेत. म्हणजे असं नाही की इंग्रजी माध्यमातून शिकल्यानंतरच आपण पुढे जाऊ शकतो. हा न्यूनगंड जो मुलांच्या मनामध्ये आहे तो आम्ही काढून टाकलाय आणि ह्या सगळ्या उदाहरणं आम्ही त्यांना देत असतो. आत्ताच आमच्या या कार्यकारी मंडळावरती नवीन आलेले आमच्या सभासद सायंटिस्ट नूतन खलक या BRC मध्ये सायंटिस्ट म्हणून काम करत होत्या, त्याही चेंबूर हायस्कूलच्याच विद्यार्थिनी आहेत. अशी किती नावं घ्यावी आणि किती नाहीत हा प्रश्न आहे. जसं आमच्या कार्यवाहाने सांगितलं की खूप छत्रपती पुरस्कार विजेते आहेत, तर खरोखरच पूर्वी जिम्नॅस्टिक्स म्हटलं की फक्त चेंबूर हायस्कूल हेच नाव डोळ्यासमोर यायचं. कुठल्याही हिंद करंडक सामने जे पूर्वी व्हायचे तेव्हा सुद्धा हिंद करंडक सामन्यांमध्ये चेंबूर हायस्कूल आपल्या अपोज मध्ये आलं तर समोरचा संघ आधीच नावमय होऊन जात असे की अरे आता आपलं काही जिंकणार नाही आपण, कारण ह्यांच्यासमोर आपण काही टिकाव धरू शकत नाही. असे खेळामध्ये, इतर सगळ्या गोष्टींमध्ये, कलेमध्ये, सगळ्यामध्ये आमच्या शाळेतली मुलं ही पारंगत होती, आहेत आणि अजूनही होत आहेत. आता तर ज्या वेगवेगळ्या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत की सायंटिस्टच्या स्पर्धा असतात किंवा अबॅकसच्या स्पर्धा असतात, आणखीन ज्या आहेत नॅशनल टॅलेंट सर्च वगैरे आहेत, त्यामध्ये सुद्धा आमची मुलं, जी मुलं की अतिशय BPL मधनं येतात, अतिशय दुर्गम परिस्थितीतली जी मुलं आहेत ती मुलं सुद्धा ह्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होतात आणि चांगलं नाव कमवत आहेत. एक गेल्या वर्षीचाच एक आमचा मुलगा आहे जो अमेरिकेत आहे, तो तिकडे आता इंजिनियर आहे, पण त्याने आपल्या शाळेची ओळख विसरलेला नाहीये. दरवर्षी तो तिकडनं स्पर्धा घेतो मुलांसाठी आणि मुलांसाठी कमीत कमी 20 ते 25 हजारांची पारितोषिकं त्यांच्यासाठी देत असतो आणि ते मुलांना प्रेरणास्थान असतात असे विद्यार्थी. तर अशा अनेक गोष्टी तुम्हाला आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांविषयी सांगता येतील. इंग्रजी माध्यम असं चाललेलं आहे, तर हे सगळी उदाहरणं डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपल्या पाल्यांना मराठी माध्यमाकडे पाठवावं. आमच्या शाळेत या असं नाही मी म्हणत आहे, पण तुम्ही मराठी माध्यमाकडे जा आणि जितकी तुमची प्रगती मातृभाषेतून होऊ शकते तितकी कुठल्याच भाषेतून होत नाही. कारण मातृभाषेतून दिलेलं ज्ञान हे अजन्म टिकणारं ज्ञान असतं, त्याला वेगळा असा विचार करावा लागत नाही. आणि म्हणूनच मराठी ही आपली मातृभाषा आहे. तसंच मराठीला आता आपला राज्यभाषेचा दर्जा मिळालेला आहे. तर ते सुद्धा लक्षात घेऊन आपण आपलीच भाषा संवर्धन करण्यासाठी आपणही त्याच्यामध्ये खारीचा का होईना पण वाटा उचलावा असं मला वाटतं. आणि ज्यांची मुलं अजूनही शाळेत जाण्याच्या अवस्थेत आहेत त्यांनी जरूर आपल्या पाल्यांना आपल्या शाळेमध्ये घालावं मराठी माध्यमात. चेंबूर एज्युकेशन सोसायटीची मराठी शाळा आहे आणि आपल्याला माहितीच असेल की गेली 75 वर्षापासून 1946 साली शाळेची स्थापना झाली आणि त्याच्या आज तक शाळा, मराठी शाळा आम्ही जिवंत ठेवलेली आहे. आमच्या शाळेतील 90% नियामक मंडळावरचे सदस्य हे शाळेचे माजी विद्यार्थी आहेत आणि आजूबाजूच्या वस्तीमधले चरई असतील, गावठाण असेल, आजूबाजूच्या वस्तीतले राहणारे लोक आहेत आणि आम्ही मराठी शाळा जिवंत ठेवण्यासाठी म्हणून आमचा खास प्रयत्न असतो. आणि इतक्या वर्ष मगाशी कोणाच्या भाषणांमध्ये सांगितलं की आम्ही तर 75 वर्ष संस्था जिवंत ठेवली, मग संस्थेला काही नाव मोठी गोष्ट होती का? तर नाही. तर म्युनिसिपालिटीला काही काम नाही म्हणून त्यांनी रस्त्याचं काम दिलं का? नाही. पण 100 वर्ष 125 वर्ष BMCच्या जेव्हा पुस्तकांमध्ये नाव, इतर संस्थांची जेव्हा नावं असतात तेव्हा आपल्या संस्थेचं सुद्धा नाव आठवणीने घेतलं जावं ह्या निमित्तामुळे आम्हाला ते नाव तिथे द्यायचं होतं. आणि तिथे जर नाव दिलं नसतं गेलं तर आजकाल आपण बघताय तिथे कुठल्याही कोणाचंही नाव दिलं गेलं असतं. त्याच्यामुळे आमच्या संस्थेवरती असलेल्या सर्व नियामक मंडळाचं, आमचे ज्येष्ठ नियामक मंडळाचे सदस्य आहेत चंद्रशेखर पाठारे, त्यांनी त्यांच्या मनात ही कल्पना साकार झाली की आपण या रस्त्याला चेंबूर एज्युकेशन सोसायटीचं नाव का देऊ नये म्हणून. आणि ही आम्ही साकार केल्यानंतर आमच्या संस्थेतील नियामक मंडळाचे संजयजी नगरकर आहे, त्यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी हा विचार पुढे नेला आणि BMC कडनं सँक्शन करून घेतला. त्याचं आज नामकरण होतं. या शाळेतून भरपूर आता सांगा एकच गोष्ट सांगतो मी. ह्या शाळेतून जवळजवळ 18 शिवछत्रपती अवॉर्ड विनर आहेत. महेंद्र चंबूरकर, नंतर राजा चंबूरकर म्हणून आपण त्यांना ओळखलं जातं, आणि त्यांचे भाऊ काय नाव त्यांचं, प्रदीप चंबूरकर, नीलाक्षी पुरव,
राजू पाटील असे जवळजवळ 18 विद्यार्थी आहेत जे शिवछत्रपती अवॉर्ड विनर आहेत. तसेच काही पॉलिटिकल विद्यार्थी पॉलिटिकलमध्ये आहेत, काही IPS ऑफिसर झालेले आहेत. आता आमच्या बाजूला बसलेल्या शालेय समितीच्या अध्यक्ष आहेत, त्या एक टीचर्स होत्या, त्या पण महाराष्ट्र लेवलवरती कबड्डी खेळत होत्या. असे भरपूर प्लेयर्स पण दिलेले आहेत.